नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सर्वजण हॉलमध्ये एकत्र बसलेले असतात. त्यावेळी काव्या नंदिनीला सांगत असते, माझ्या एक्झामचा रिझल्ट आला आहे आणि मी त्यामध्ये फेल झाले. ती रडत रडत सांगत असते. तर नंदिनी विचारते, काय ग, काय झालं, अशी कशी तू फेल झाली? तू तर सगळा अभ्यास केलेला होता आणि तुझा अभ्यास देखील झालेला होता पूर्ण, तरीही तू फेल झाली. तर काव्या नंदिनीला उत्तर देत म्हणते, माझ्या डोक्यात त्यावेळी वेगळंच चालू होतं. त्यावेळी मला आईंनी एक गोष्ट सांगितली होती. ज्यावेळी आई प्रेग्नेंट होत्या त्यावेळी त्यांच्या बहिणीचं देखील लग्न होतं, पण त्यांना लग्न सोडून बाळाला निवडायला लागलं होतं आणि माझी देखील डिसेंबरमध्येच एक्झाम होती. त्यामुळे माझ्या डोक्यात त्याच गोष्टी राहिल्या. आता हे सगळं ऐकून मानिनी मात्र डोक्यालाच हात लावते. त्यावेळी पार्थ देखील चिडून मानिनीवरती बोलू लागतो. तो बोलतो की तुला या सगळ्या गोष्टी काव्याला सांगण्याची काय गरज होती, त्या उगाचच विचार करत बसल्या ना. तर इकडे वसू आत्या तोच चान्स पाहून सुरू होते. वसू आत्या म्हणते, काय रे पार्थ, तू आता आईवरती, स्वतःच्या आईवरती आवाज चढवणार आहेस का आणि तिला देखील ओरडून बोलणार आहेस का? काय ग मानिनी, गेली तुझी आता दोन्ही मुलं तुझ्या हाताबाहेर गेली ती. आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.